ओम शांती. सुमन माताजी, देवदर्शनले जायला होतात का? कशी जाई तुम्ही यात्रा? कुठे कुठे घेतात? काही नका विचारा दीदी, गौत खरं तीर्थयात्राले, पण असा हाल वैनात मंदिर मा हाई लंबी लाईन, 4-5 तास लाईन मा उभं राहायसन बी शांतताना चांगलं देवदर्शन नाही. भलताच हाल शेतस. कसं करवा? कुठे देव भेट? आता असं भटकीसन देव भेटच का बरं? तुमले माहिती पाहिजे देव कोण शे, कसा शे, कुठे शे, त्यांना रूप काय शे माहित शे का तुमले? नाही दीदी, आम्हाला जर माहित राहतं तर आम्ही असं भटकतोत का? बर, मग तुमले एक न शे का सर्व मी सांगस. देखा, दुनियामा कितला लोक शेतस, सर्वासना मत, सर्वासना देव बदलना सिद्धांत वेगळा शेतस. सर्वासले वाटस सुख शांती आनंद जीवनमा पाहिजे, पण शे का? इथलं दुःख अशांती या संसारमा पसरेल शे. कोणी सुखी नाही शे. घर घरमा झगडा, बिमाऱ्या, पाप कितला वाढी गये. हा दीदी, ते सर्व खरं शे. आज काय काय एकाले भेटी राहिलं. आज आपले स्वतःलेच माहित नाही मी कोण आहे, परमात्मा कोण शे. तर असा हा परमात्माना परिचय मी तुमले सांगस. परमात्मा हा सर्वव्यापी नाही शे. तो जर सर्वव्यापी राहता तर दुनियामा दुःख राहतच नाही. तर तो परमात्मा शे शिव. तो बिंदू रूप निराकारी शे. म्हणजे तो शारीरिक आकारमा नाही, मनुष्य रूपमा नाही, पण तो साकार शरीरना आधार लिसन आपले आधी मध्य अंत आणि तिन्ही काळसना ज्ञान देस. म्हणून त्याले स्वयंभू म्हणतस. म्हणजे त्याले ज्योती स्वरूप निराकार परमात्मा म्हणतस. प्रकाशमय चैतन्य रूप ज्योती, बिंदू ज्योती, जेनी यादगारमा आपण सर्वजण शिवलिंगनी पूजा करतस. शिवना अर्थ शे कल्याणकारी, जो आपले सर्वासले मुक्ती, जीवन मुक्ती, सुख शांती देस. म्हणून तो सर्वव्यापी नाही शे, सर्व आत्मासना बाप शे. तो ज्योती स्वरूप शे. म्हणून मंदिर मा बी अखंड दीपक लावतस. आणि तो परमात्मा असा ठिकाणी रास, सूर्य तारांगण शे बी पार ज्योतिलोक, ब्रह्मलोक, परलोक, परमधाम म्हणतस. आणि तो आते म्हणजे या चालू टाइमले धर्मग्लानीना टाइम, कलियुगना अंतिम समयना जवळ या पृथ्वीवर आकार पापाचार वाढस तवयस. जसं गीतामा बी म्हणेल शे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत. म्हणजे जवळ जवळ या धरतीवर पाप वाढे तेव्हा मी या धरतीवर येसो. म्हणून तो आता या धरतीवर येईल शे. तर त्या परमात्मानं अवतरण होईल शे. दीदी, मग परमात्मा या धरतीवर येईल शे आमले माहित नाही. आम्ही मंदिर मंदिर भटकी राहणू. मग तेच तर तुमले सांगी राहणू, परमात्मानं आता अवतरण होईल शे ब्रह्मा तन द्वारा. तो आपले सर्व सृष्टीनं ज्ञान सांगी राहणू. निराकार परमात्माने ब्रह्मा म्हणजे साकार शरीर द्वारा आपले आत्मानं ज्ञान सांग. आपण शरीर नाही, आत्मा शे. म्हणजे आपला शरीर ना एक बाप शे, जो लौकिक बाप. आणि परमात्मा हो आपला आत्माना पारलौकिक बाप शे. जसं आत्मानं रूप बिंदू शे, म्हणजे आपण या डोळ्यासवर देखू शकतच नाही, तसं परमात्माला बी आपण या डोळ्यासवर देखू शकतच नाही. त्याला फक्त दिव्य दृष्टीद्वारा देखू शकतस. आज एवढंच. आता तुम्ही सेंटरवर या. बाकी तुमले सर्व परमात्माना परिचय मी देसू. ओम शांती. पेर सीधा सोगी नहीं तो चिड़ी खोपा मान जीव धोखा मराई बर का. टाइम थोड़ा सा सही सर वाले मोबाइल में डाल.